नमस्कार मंडळी. एकदा नदीच्या किनारी बेडकाची छोटी छोटी पिल्ले एकत्र येऊन खेळत होती. त्यावेळेस त्याच ठिकाणी शेजारी एक मोठा खड्डा होता. मग त्यातील एक पिल्लू त्या खड्ड्यामध्ये कोसळले. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तेथे असलेली सर्व पिल्ले मोठ्या मोठ्यानं त्याला वर येण्यासाठी ओढून सांगू लागली. पण पिल्लू त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले, पण वर येण्याचा मार्ग सापडत नसल्यामुळे निराशेमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते खिन्न होऊन बसले. मग त्या ठिकाणी बेडकाच्या पिलाची आई आली आणि तिने चोहोबाजूंनी त्या खड्ड्याचे निरीक्षण केले. तिला त्या ठिकाणी एक छोटी वेल दिसली. तेव्हा तिने ओढून सांगितले की तू त्या वेलीला पकडून वर येऊ शकतोस, तुझ्यामध्ये तितकी हिंमत आहे, तू प्रयत्न कर. अशा प्रकारचे शब्द त्या पिल्ल्याच्या कानावर गेल्यानंतर त्या पिल्लाने सर्व ताकद एकवटून त्या वेलीला पकडून वर येण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यात यशस्वी झाला. मंडळी, आपल्या मुलांचं सुद्धा तसंच आहे. आई अथवा पालक यांनी प्रेमाचे 2 शब्द मुलाला जर सांगितले तर कितीही कठीण प्रसंगात असलेला मुलगा त्यातून मार्ग काढू शकतो आणि तो यशस्वी होऊ शकतो. म्हणून मुलाच्या मनात असलेली निराशा दूर करण्यासाठी पालकाचे शब्द एक प्रकारे मुलाला शक्ती बनत असतात. म्हणून त्याच शक्तीचा वापर करून मुलाला अभ्यासाकडे वळवण्यासाठी आणि त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रोत्साहन द्या, जेणेकरून की मुलं भविष्यामध्ये यशस्वी होतील. धन्यवाद.